मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी खूपच मोठी आनंदाची बातमी आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना 30 एप्रिल 2026 पर्यंत ई-के-वाय-सी करण्याची पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांना ई-के-वाय-सी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात येत आहे. अशी माहिती आदित्य तटकरे मॅडमांनी आपल्या सोशल मीडिया Instagram हँडलवरती या फोटोमार्फत अपडेट दिलेली आहे. तर तुम्ही जर ई-के-वाय-सी करूनही तुमचे पैसे आले नाही, त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे. तुम्ही लवकरात लवकर ई-के-वाय-सी करून घ्या. ऑफिशियल वेबसाईट सुरू झालेली आहे आणि ई-के-वाय-सी केल्यानंतरच तुमचे पैसे येतील. आता भरपूर महिलांचे असे प्रश्न असतील, की आमचे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे पैसे आले नाही. आमचे नोव्हेंबरपासून पैसे बंद झाले. तर त्याचं कारण असं होतं, की 31 डिसेंबर 2025 पर्यंत जी ई-के-वाय-सीसाठी मुदत दिली होती, त्याच्यामध्ये तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही. ठीक आहे. आणि खूप अशा लाडक्या बहिणी होत्या, ज्यांनी ई-के-वाय-सी केली, पण त्यांच्याकडनं चुका झाल्या. तर मग आता चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती महाराष्ट्र सरकारकडनं. आणि ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सीच केली नाही 31 डिसेंबर 2025 पर्यंत, तर त्यांना आता पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. जे पण पात्र लाभार्थी महिला आहे, ज्यांनी ई-के-वाय-सी करूनही योजनेचा लाभ नाही मिळाला, त्यांना आता ई-के-वाय-सी दुरुस्त करण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही ई-के-वाय-सीमध्ये दुरुस्त करून घ्या. पुन्हा तुम्हाला 30 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आजची अपडेट होती. तर ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ई-के-वाय-सी कशी करायची त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक भेटून जाईल किंवा व्हिडिओच्या एंडमध्ये पण भेटून जाईल. तर ती व्हिडिओ पाहून तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.